डोंगरी भाग जाहीर, डोंगरी भाग जाहीर, डोंगरी जनतेचा एकच नारा, डोंगरी भाग जाहीर करा, डोंगरी भाग जाहीर, डोंगरी भाग जाहीर, डोंगरी जनतेचा एकच नारा, डोंगरी भाग जाहीर करा, डोंगरी जनतेचा एकच नारा, डोंगरी भाग जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, डोंगरी भाग जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. डोंगरी भाग जाहीर करा. नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथम न्याय. मित्रांनो, आता आपण जे आहेत आझाद मैदान येथे जमलो आहोत. मित्रांनो, इकडे जे आहे डोंगरी जन परिषदेद्वारे जे आहे इथे एक आंदोलन करण्यात येत आहे. हे जे आंदोलन आहे ते गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग हा जो आहे तो डोंगरी भाग याच नावाने जो आहे ओळखला जावा यासाठी जे आहेत ते करत आहेत. तर चला यांच्याशी संवाद साधूया, नेमका यांचा विषय काय आहे आणि त्यांचा मुद्दा काय आहे. मित्रांनो, आपल्यासोबत जे आहेत पंडितराव घरजाळे सर आहेत, त्यांनाच विचारूया नेमका मुद्दा काय आहे. सर, तुम्ही आज जे आहे आझाद मैदानावरती जे आंदोलन करतात, नेमका मुद्दा काय आहे तुमचा? मॅडम, मी पंडितराव घरजाळे, डोंगरी जनपरिषदेचा मुख्य संयोजक. ही डोंगरी जनपरिषद ही गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरी भागाच्या जनतेच्या समस्या मांडणारी संघटना आहे. गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग म्हणून शासन दरबारी जाहीर नसल्यामुळे आम्हाला डोंगरी भाग विकासाच्या योजना, अनेक योजना, या योजनेपासून वंचित राहावं लागते. म्हणून शासनाने आमचा डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा. चालू अधिवेशनमध्ये डोंगरी भागात जाहीर केल्याची घोषणा करावी म्हणून आम्ही 1 मार्च 2025 शनिवारपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलनास बसलेलो आहोत. आज 11 दिवस झाले, परंतु प्रशासनाकडून आमच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून जोपर्यंत प्रशासन आमच्या आंदोलनाची दखल घेऊन गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्याची लेखी घोषणा करीत नाही आणि तसं घोषणा केल्याचं लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदानावर बेमुदत पद्धतीचं धरणे आंदोलन मागे घेणार नाहीत. सर, आत्तापर्यंत जे तुम्ही आहेत प्रशासनाला किती पत्र व्यवहार केले आहेत? आम्ही 2018 पासून 1 नोव्हेंबर 2018 पासून स्थानिक प्रशासनाला गंगाखेड तहसील कार्यालयासमोर डोंगर भागातल्या प्रत्येक 1 दिवस 1 गाव 1 दिवस रात्र बेमुदत डोंगरी सत्याग्रह आंदोलन केलं. डोंगरी भागातल्या प्रत्येक गावकऱ्यांनी 1 दिवस 1 रात्र डोंगरी बेमुदत धरणे आंदोलन अशाच पद्धतीनं केलं. जिल्हाधिकाऱ्याला वारंवार निवेदनं दिली, परंतु जिल्हाधिकाऱ्यानं डोंगरी भागचा सर्वे करून महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्रामार्फत आमच्या डोंगरी भागाचा सर्वे झाला, परंतु सर्वेक्षण चुकीचं करून फक्त डोंगरी भागाचं सर्वेक्षण करण्याऐवजी संपूर्ण तालुक्याचं सर्वेक्षण केलं. कारण आमच्या गंगाखेड तालुक्याचा दक्षिण भाग हा पूर्ण डोंगरी आहे आणि उत्तर भाग एकदम सुपीक आहे. 40-40 फूट गोदावरीचा पट्टा असल्यामुळे 40-40 फुटाची काळ्या मातीचे खोलीचे रान आहेत. आणि त्या रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्रानं डोंगरी भागाचा सर्वे करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी संपूर्ण तालुक्याचा सर्वे करून डोंगरी भाग जाहीर करण्यासाठी जे JRमध्ये डोंगरी चौरस क्षेत्रफळाची 300 मीटर उंची हा क्रायटेरिया JRमध्ये आहे, परंतु डोंगरी भागाचा 300 मीटर चौरस क्षेत्रफळ उंची येत असताना गंगाखेड तालुक्याच्या उत्तर दिशेची सुपीक भागाचं उंची ग्राह्य धरून डोंगरी भागाला पण सुपीक भागामध्ये समजून आमचा रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्राने प्रस्ताव रद्द केलेला आहे. म्हणून आमची परत मागणी आहे की केवळ आणि केवळ डोंगरी भागाच्या चौरस क्षेत्रफळाच्या उंचीचा मोजमाप होऊन पुनश्च प्रस्ताव करून डोंगरी भागात येणारेच गावं डोंगरी भाग प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा आणि आलेला प्रस्ताव शासनाने डोंगरी भाग म्हणून आम्हाला डोंगरी भागाला जाहीर करावं अशी माझी शासनाला आपल्या डोंगरी भागातील जे आहेत डोंगरी भागातील जी माणसं आहेत ते कोणत्या सुविधांपासून जे वंचित आहेत, कोणत्या प्रशासनाच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी दिल्या गेल्यात, परंतु अजूनही ते त्या गोष्टीपासून जे वंचित आहेत. डोंगरी भाग
विकास उपसमिती जी ग्रामीण विकास मंत्री याचे अध्यक्ष असतात, डोंगरी भाग विकास उपसमितीच्या मार्फत डोंगरी भागातल्या गावांचा लाईट असो, पाणी असो, रस्त्याचा प्रश्न असो, या सगळ्या गावांचा विकास केला जातोय. परंतु आमचं गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग शासन दरबारी जाहीर नसल्यामुळं गावाच्या विकासाच्या प्रश्नापासून आम्ही वंचित आहोत. परंतु डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर डोंगर भागातल्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना डोंगरी प्रमाणपत्र मिळाले जाते. ते डोंगरी प्रमाणपत्र आधारित 3% MBBS, इंजिनिअरिंग, CA, MBA याला 3% डोंगरी आरक्षण मिळते आणि 20% D.Ed. B.Ed. डोंगरी भागाचं आरक्षण मिळते. परंतु आमचा डोंगरी भाग जाहीर नसल्यामुळे ना गावाचा विकास, ना गावाचा कुठली प्रगती, ना डोंगर भागातल्या माणसाचं प्रगती होत नाही. म्हणून ना डोंगरी भाग जाहीर नसल्यामुळे आम्हाला डोंगरी प्रमाणपत्र मिळत नाही. डोंगरी प्रमाणपत्र नाही मिळाल्यामुळं आमच्या डोंगर भागातल्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना 3% आरक्षण, डोंगरीच्या आरक्षणापासून 20% D.Ed. B.Ed. डोंगरीच्या आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. म्हणून माझी शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आमच्या गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग आपण येणाऱ्या अधिवेशनमध्ये घोषित करावा व ह्या डोंगरी भागातल्या जनतेला मिळणाऱ्या डोंगरी भाग विकासाच्या योजनेच्या अनेक विविध योजनेपासून वंचित ठेवू नये अशी. आणि जर प्रशासनाकडून काही उत्तर आलं नाही यापुढे तर तुमचं काय पुढे पाऊल असेल? प्रशासनानं जोपर्यंत आमच्या डोंगरी भाग जाहीर करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. अधिवेशन संपलं तरी चालेल, परंतु आम्ही महिना लागो, 2 महिने लागो, आझाद मैदान डोंगरी भाग जोपर्यंत शासन घोषित करीत नाही तोपर्यंत आझाद मैदानवरून आमचं बेमुदत धरणे आंदोलन संपणार नाही. सर, जो डोंगरी भाग आहे तिकडे डोंगरी भाग तो विभाग संबोधित न केल्यामुळे तिकडचे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक गोष्टीवर जो आहे कुठे ना कुठे एक परिणाम होतोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी भाई गोपीनाथ झोंडेबा भोसले. माझा तालुका पूर्ण डोंगरी भागात येतो आणि विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत, आमचा तालुका डोंगरी घोषित नसल्यामुळं विद्यार्थी आमचा वंचित राहतो, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहतो, शेतीमधल्या ज्या सुविधा त्याच्यापासून वंचित राहतो. हा मुद्दा पकडून, हा धागा पकडून आमचे नेते पंडितरावजी घरजाळे यांनी डोंगरी जन परिषद स्थापन केली आणि याकडे शासनाचं लक्ष लागावं म्हणून 2018 पासून आंदोलनाला सुरुवात केली. ही सुरुवात होत असताना आमच्याकडे 2018ला ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आमच्या गंगाखेडमध्ये डोंगरी जन परिषदच्या वतीनं रोज एक गाव अशा प्रकारचं, रोज एक गाव ठेवून तहसीलसमोर धरणे आंदोलनं केले. 40 दिवस, 50 दिवस, 48 दिवस अशा पद्धतीचे सतत आंदोलनं चालू झाल्यामुळे सुधार केंद्राने त्यांनी त्याची चौकशी केली आणि अहवाल या शासनाकडे पाठवलेला आहे. परंतु तो पाठवत असताना GR असं आहे की जो भाग डोंगराळ आहे त्याचाच सर्वेक्षण करून पाठवायला पाहिजे होता, परंतु त्यांनी गंगथडीचाही काही भाग त्याच्यात धरल्यामुळे आम्हाला त्याच्यापासून वंचित राहावं लागतं की काय, अशा प्रकारची भीती आमच्यात निर्माण झाल्यामुळे आमचे नेते पंडितरावजी घरजाळे यांनी निर्णय घेतला आणि आझाद मैदानावर आपण उपोषणाला बसावं, धरणे आंदोलन करावं आणि परत त्याचा रिसर्वे करून डोंगरी भागात आलेल्या टोटल गावाला न्याय मिळावा, विद्यार्थ्याला, शेतकऱ्याला, शेतमजुराला. आणि त्याच्यामध्ये जे फायदे आहेत शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आमच्या डोंगरी भाग असल्यामुळं आम्हाला पाण्याला आणा जायचं म्हणलं तर या महिन्यापासून आपल्याला 10-10, 5-5 किलोमीटर आम्हाला पाणी करता जावं लागतं, भटकते व्हावं लागते. डोंगरी भाग झाल्यानंतर त्याच्यामुळं आम्हाला सुविधा मिळणार आहेत. आणि त्या भागामध्ये पशुप्राणी जास्त आहेत. पशुप्राणी जास्त असल्यामुळं डोंगरामध्ये जे भाग आमचा आहे त्याला एकेरीचा हे ते गंगतडीचा भाग असल्यामुळं त्याला 2 पिकं घेता येतात, परंतु डोंगरी भागातल्या माणसाला एकदाच पीक घेता येते. पण त्या पिकावर सुद्धा तिथलचे जे वन्य प्राणी आहेत
ते सगळी नालसाडी करते, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून वंचित राहावं लागते. डोंगरी भाग जर स्थापन झाला किंवा आम्हाला जर मान्यता मिळाली तर शासनातर्फे त्या वन्य भागा जो वन्य प्राणी आहे त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी कुंपण वगैरे मिळून त्यामध्ये आम्हाला फायदा होऊ शकतो शेतकऱ्याला, शेतमजुराला. आणि नोकरीच्या बाबतीमध्ये 3% आरक्षण आहे. तो कुठल्याही जातीचा माणूस असो, त्याला जातीची गरज नाही. हे आरक्षण आमचं आम्ही जे डोंगरीतर्फे मागितल्यानंतर आम्हाला जर मिळालं ते आरक्षण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आमचं राहणार आहे. परंतु बाकीचे जे आरक्षण आहेत ते मात्र आरक्षण शासनानं जर समजा खाजगीकरण केलं तर त्याच्यापासून ते दूर होऊ शकतात, परंतु त्याच्यापासून होऊ शकत नाहीत. म्हणून आमच्या पंडित घरजाळे साहेबांनी जे उचललेलं पाऊल आहे त्याच्याशी आम्ही सहमत असून गंगाखेड तालुका पूर्ण आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जास्त माणसं आम्ही आणणार होतो, परंतु आर्थिकच्या बाबतीमध्ये त्याचा विचार केल्यामुळे आमच्या पंडित घरजाळेने काही मोजकेच माणसं घेऊन या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे आझाद मैदानावर. जर शासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग मात्र आम्हाला तीव्र आंदोलन उभा करावं लागेल. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मैदान सोडणार नाहीत. हा आमचा निर्धार आहे, आमच्या नेत्याचा निर्धार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, जे डोंगरी भागातील जी लोक आहेत ती लोक जी आहेत शैक्षणिक गोष्टीपासून जे आहेत, तसेच शेतकरी जे आहेत त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्यापासून जे आहेत वंचित आहेत. तसेच तेथील जी मुलं आहेत त्यांना जे आहे CA, डॉक्टर आणि अशा विविध अशा डिग्रीजसाठी जे आरक्षण भेटलं पाहिजे, कुठे ना कुठे ते आरक्षण जे आहे ते त्यांना भेटत नाही आहे. कारण तो जो भाग आहे त्यांना जो आहे त्या डोंगरी भाग जे आहे तो अजून घोषणा केलेला नाही आहे. तसेच जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे सध्या जे सुरू असलेलं जे अधिवेशन आहे त्यामध्ये जे आहे ह्यांचा मुद्दा जो आहे तो मांडला गेला पाहिजे आणि तो जो भाग आहे त्याला डोंगरी भाग हा जो आहे नाव दिलं गेलं पाहिजे. आता पुढे बघण्यासाठी गोष्ट ही असेल की हा जे गाव आहे त्याला डोंगरी गाव असं नाव भेटणार आहे की नाही, आणि तसेच त्या गावातील जी लोक आहेत त्यांना त्यांच्या ज्या सुविधा आहेत तसेच त्यांचे जे हक्क आहेत ते भेटू शकतील की नाही. अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.